फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. आत्ता वाजल्यात सकाळचे 7 आणि आमच्या घरात असा पसारा असतो. जेव्हा स्वरा शाळेत जाते तेव्हा सगळं पसारा जागच्या जागी टाकून जाते. आणि तिने आज डब्याला नूडल्स बनवलेत. ते नूडल्स बघा किचनवरती पण पसारा करून गेली. मला बोलली की तू बनवू नकोस, मी बनवते. सर्दी झाली आहे मला थोडीशी. ते ना लाईटी चालू आहे बघा. 1 लाईट, 2 लाईट, अगदी बाथरूमची लाईट सुद्धा मॅडम चालू ठेवून जातात. 1 RK आहे आमचं, पण 1 RK मध्ये 3 लाईटी चालू ठेवून गेल्यात. उपवास सोडायला बनवलंय पनीर फ्राईड राईस कुकरमध्ये आणि आपल्या चपात्या आणि स्वराचे नूडल्स थोडेसे टेस्ट करून बघायचे. तिच्या पप्पांनी टेस्ट केलेले आहेत, थोडेसे राहिलेत. तिला बिचारीला तर करता येत नाही. आपलं चहा गरम होते. चला, ताट भरून झाले, आपला चहा गरम होते. उपवास सोडायचा, डब्बा भरायचा आणि कामाला जायचं. मॅडम, हा बर्फ कशाला एवढा? असं इकडे बघा जरा माझ्याकडं. काय रेसिपी आहे तुझी ते सांग जरा. तुझ्या फेसचं रहस्य आहे मला असं वाटतं. काय रहस्य आहे? काय नाही. खरं सांग, काय करतेस त्याचं? काय नाही. एवढा बर्फ कशासाठी? जेवण बनवण्यासाठी. जेवण बनवायला बर्फ लागतो? कोण बोललं? मला लागतो कधीपासनं? पहिल्यापासूनच. अरे बापरे. काय भाजी बनवणार आहे? बर्फाची भाजी. बर्फाची भाजी. अच्छा, त्याच्यामध्ये काय इंग्रेडियंट्स टाकणार आहे? बर्फ. हा, बर्फ. करते नवीन प्रयोग. बर्फाची भाजी बनवतीये. आम्हाला खायला देणार ना नंतर? त्याच्यामध्ये इंग्रेडियंट्स काय टाकणार आहे? बर्फ. ओके. बर्फ. परत हे काय? काकडी. लाकडी. काकडी नाही, ती लकडी येते. लाकडी. आणि कशासोबत खाणार? चपाती सोबत खाणार? कशासोबत खाणार? असंच खाणार आहे. ओके, तुम्ही खा. स्वरा बनवते बर्फाची भाजी. आता बर्फाची भाजी काय असते ते तिलाच माहिती आहे. ॲक्च्युली ती रोज तिच्यासाठी काहीतरी नवीन प्रयोग करत असते. आणि आज काय तर बर्फ. मी आलेले कामावरनं घरी आणि थोडा वेळ टाईमपास करायचा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या जेवणाला, आपल्या घरातल्या कामाला सुरुवात करायची. असं माझं डेली रुटीन आहे. आणि किती वाजवते ग ते बर्फ एकदम मिक्स होऊन जाईल. हां, अच्छा. आज मला वाटते ती मला बर्फाची भाजीच खाऊ घालणार आहे. मला बोलती की किचनमध्ये तू येऊ नको, तू भाजीच कर. चलो, बर्फाची भाजी आज आमची मुलगी माझ्यासाठी करणार आहे. पप्पाला पण देणार आहे स्वरा? काय बोलते? होईल ना आजच्या दिवस? किती वेळ वाट बघायची त्याची? 2 तास वाट बघायची. मग मी किचन मध्ये जाऊ की नको? का? माझी रेसिपी कोणाला शेअर नका. तुझी रेसिपी तू शेअर नको करू, पण तू किचन माझं मला शेअर कर. तिथं फक्त माझा हक्क आहे. किचन माझं आहे, किचनवरती फक्त माझा हक्क आहे. तर तू तुझी रेसिपी 5 मिनिटात उरक आणि चल बाहेर हो. चल किचनच्या. 5 मिनिटात नाही, 2 तास लागतात रेसिपीला. काय 2 तास लागतात रेसिपीला? काही लागत नाहीये. स्वरा लवकर उरक, मला जेवण बनवायचं. काय नाही, मंजुरी का शिरली काय अंगावरती? कधी शिरली तुझ्या? बाबडू, किती कोल्ड झाले ते स्वरा. हे बर्फ पूर्ण मॅग्नेट करायचं का? मॅग्नेट? अरे बापरे, नवीन शब्द. मेल्ट करायचा. मेल्ट. ट्रे भरून ठेवायचं. स्वरा लवकर उरक, मला जेवण बनवायचं आहे. माझं एक काम करशील? काय करशील का बोल? आधी तू बोल, काय तुझं काम आहे? ट्रे भरून. मी का तुझे ट्रे भरू? तू खाली गेलेत ना, तू भरायचे. तू माझं काम ऐकती का? ऐकते की. मी नाही भरणार.
मी तुझं काम ऐकते, तू माझं काम ऐक. मी पण नाही ऐकणार, तू पण नको ऐकू माझं काम. हा, ठीक आहे. घराची जशी हाल असेल तशीच करेन मी काही काम नाही करणार. अच्छा, घराची जशी हालत असेल तशीच तू ठेवणार, मग तुला घरात राहू देईल का मी? हा, माझं काम करून तुझं काम करते. मी का तुझं काम करू? तू माझं जेवण बनवणार का? हा, काय बनवणार? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी नको आम्हाला, आम्हाला वेगळं काहीतरी खायचंय. तर तू ते कशाला वाजवते स्वरा? होतंय ना ते बर्फ मेल्ट. स्वरा ऐकत जा ग, जरा ऐकत जा. ऐकणार नाही स्वराने, ऐकल्यावरती काय विचारायलाच नको. आणि रात्री तू काय दांड्या खेळते? तोडायचंय तुला? तोडून टाकायचंय तुला? तोडायचंय का? नाही. मग बाजूला हो स्वरा, खरं सांगते मला यार जेवण बनवायचं. ही काय ऐकायची नाही, मला नाही वाटत. आता हिचं दांडिया चालू झालाय. नवरात्री संपली, आता पुढच्या नवरात्रीला दांडिया खेळायला जा. तोडून टाक, तोडून टाक, मारू नको मला. स्वराने बनवली बर्फाची भाजी आणि ते ती एकटीच खाणार आहे, नॉट पप्पा अँड मम्मी, है ना? बाळा लवकर उरक ना. जा ना, तू कशाला अजून रेकॉर्ड करते? जा ना. ती रेकॉर्ड करू नको अजिबात काही. सगळे मला उद्या विचारतील स्कूलमध्ये, स्वरा तू बर्फाची भाजी बनवली होती, कशी लागली? टेस्टी झाली होती का? त्याच्यामध्ये काय काय इंग्रेडियंट्स टाकले होते आणि कोणी कोणी खाल्ली? काही खरं नाही आता या बाईचं. तिचे ब्लॉग्स तिचे फ्रेंड्स पण बघतात ना, आणि काय म्हणतात फ्रेंड्स? चांगले बनवते. आणि तुझ्या फ्रेंडनी काल, तू एकादच धरली होती म्हणून फ्रेंडनी काय घेऊन आली होते ते नाही सांगणार ती. आमच्या देवाची पूजा केलेली आहे तिने. चलो.